थँक्यू बरं का मेहरबान. पोरीचा लग्नाला यासाठी जरा हट्ट होता ना, म्हणून पत्रिका मिळवण्यासाठी वजन वापरावं लागलं. मला सारखी फोन करायची गरज नाही आहे. मला वॉर्निंग देऊ नको. आज इथलं काम संपूनच बाहेर निघणार आहे मी. फोन ठेव चल. नमस्कार. नमस्कार. सॉरी, मी ओळखलं नाही तुम्हाला. अहो, मी मोक्षाचा कॉलेज फ्रेंड. तिनेच इन्व्हाइट केलंय मला. पण ती कुठे दिसत नाही. ती खोली ते आवरतीये. मी घेऊन जाऊ का तुम्हाला? या. हा चला. श्रावणी, आले आले. मला बोलवतात जरा. तुम्ही एक काम करा, तिकडे ते सिक्युरिटी दादा आहेत ना, त्यांना विचारा. नाही तर मोक्षाच्या मैत्रिणींनाच फोन करा. त्या वरच आहेत तिच्या बरोबर. त्या येतील तुम्हाला घ्यायला. ठीक आहे आले. हा. गाईज ते बघा. सगळ्या फुलांमध्ये माझं फूल कसं उभं येते. ती श्रावण माझी होणारी बायको. कडक. मॅडी तू एकदम लकी निघालायस यार. पोरगी एकदम मॅरेज मटेरियल आहे. नजर आवरा तुमची, कळलं ना. तिला अजून स्पर्श करायची किंवा तिच्याकडे बघायची हिंमत नाही कोणाच्या बापाची. अरे फूल जर इतका सुंदर असेल तर कुणाला पण हात लावा वाटणारच की. मॅडम, तुम्ही जर अशा खुळे झालायसा का हो? हे काय करायलायसा? खाली या, मी लावतो फुलं. द्या इकडे. हे तुझं काम आहे का? तू जा, आपलं काम कर. मॅडम, हे तुमचं तरी काम कुठं आहे हो? या खाली, मी पाठवतो डेकोरेटरला. तुम्ही फक्त खाली यावं. असं काय करतोस रे? माझ्या बहिणीचं लग्न आहे ना, सगळं एकदम नीट व्हायला हवं. तू मध्ये मध्ये करू नको उगाच. मॅडी तुझ्या प्रॉपर्टीजवळ हा का असा भिरभिरतोय? मॅडम, सगळं व्यवस्थित होईल, फक्त तुम्ही खाली या. शुभू, मी काय खाली येणार नाही. मला माझं काम करू. मॅडम ऐका की जरा प्लीज. शुभू, मी नाही म्हणते ना. अरे शुभ श्रावणी